मॅरेज इज इनसिग्निफिकंट असं म्हणणारी, तत्वज्ञानासारखा विषय शिकवणारी, आठवणींवर जगेल असं म्हणणारी माय स्वीट ग्लोरिया. भाऊराव, मला नेहमी एक प्रश्न पडतो की ही वेडी माणसं डोक्यात काय घेतात? त्यांना कुठल्या जुन्या आठवणी येतात? त्या वेड्यांच्या इस्पितळात काळोख्या खोलीत बसून ग्लोरिया माझी आठवण काढत असेल का? मी फुलं घेऊन जाईल म्हणून ती माझी वाट बघत बसली असेल का? पण तिला माझ्या संबंधी कुठल्या आठवणी येत असतील? नाही, मी शांत राहायला हवं भाऊराव, मी शांत राहायला हवं. पण एवढा विचार करता करता मला असं वाटतं की एका दिवशी मलाच वेळ लागतं की काय. प्रेम, निष्ठा, आत्मीयता या सगळ्या भावना असल्या तरी त्या आपोआप निर्माण होत नाही. तो त्या खऱ्याखुऱ्या असं निर्माण होण्याकरता पाहिजे शरीर सुख, इंद्रिय सुख. मूळ आहे सेक्स, विषयोपभोग. एकदा विषयोपभोग करून शरीर सुखावलं की मग त्या शरीर सुखावर मग प्रेम, निष्ठा, आत्मीयता. मागे लंडन मध्ये असताना ऐकलं होतं, तिने आमच्या आप्पांना म्हणे मिठी मारले. आप्पा तशा वयाने मोठे तरीही. नंतर आप्पांनी तिचं थोबड फोडलं. नारायणराव तर हसले. मलाही तिचा राग आला होता. पण आता मला असं वाटतं त्यात तिची काही चूक नव्हती. लक्षात घ्या नारायणराव, ती वयात आली तेव्हा ती विद्रूप विधवा होती. तिने नवऱ्याची, संसाराची स्वप्न पाहावी तेव्हा ती विद्रूप विधवा होती. तिने नवऱ्याच्या कुशीत झोपावं असं तिला वाटावं तेव्हा ती विद्रूप विधवा होती. जिम नॉर्टनची काडी पेटून आग ज्योत पाहावी तेव्हा ती. या समाजाने तिला जिवंत गाडलं आणि मी महामूर्ख, सतमूर्ख, मी तोंड दाखवायची बंदी घातली. मी आणखी अन्याय केला तिच्यावर. भाऊराव, मला मी तिची माफी नाही मागली तर मला खरंच वेळ लागेल. मला खरंच वेळ लागेल.